शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे। राज्य सरकारनं विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जी.आर. काढून 5 दिवस झाले, पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा का झाली नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत। खरं तर सरकारने जी.आर. काढला, पण बँकेंना त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या। त्यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला, तर काही हप्ता रखडला होता। पण विमा कंपन्यांना 2 दिवसात सर्व रक्कम मिळेल, असं कृषी विभागानं सांगितलं आहे। सरकारनं जी.आर. काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला, तरी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्याचं काम सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जात आहे। उरलेल्या जिल्ह्यांमध्येही 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा झालेली असेल, असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे। यात धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता शेतकऱ्यांना एकूण 2308 कोटी रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये, तर काढणी पश्चाताप नुकसान भरपाईतून 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे।